व्हिडिओ माझा दर बसून काम तेवढंच आहे तुम्हाला. गवळणी बसायला शोसाठी आणले नाही त्या इथं. दर इथं दर सगळं दाखव दाखव. ही बघा म्हणावं हे कचरा कसं का कपडे धुते लोक. तर मुद्दाम कुणी अंड्याचे कवच कुठं टाकले तिथं दाखव जरा. अंड्याचे कवच किती खोटारडेपणा मूर्खपणा म्हणावं सांगा. एवढा खोटारडेपणा कोण करीत असेल का? माणूस कपडे धुत इथं मी धुऊ लागते ना. तर का ती मुद्दाम टाकले तिथं जात वर बसच आता. कसं चाललंय ग बाई इथं. तेलकट पाणी झाले मला त्या हाताला येते मला बसून धुवायला. मला ह्या तिथं काय तर घे ते पक्का तू मग घरी जावा तुम्ही. थांबा तुम्ही घरी जावा. बघू का फोन तिकडं जावा घरी दिली. उठ जा ना राहू दे. संपला माझा व्हिडिओ काढायचा. कुठे गेला ग कॅमेराचा? कुठे गेला मला दिसत पण नाही. हाय गाईज मला नदीला हो का बघ लोकांचे दाखवायचे बघा किती घाणारडे लोक. आणि त्यांना कसं असं करावं तर कसं वाटतंय घाण काय माहिती. एवढं खोटारड्यात पैदाशीच ती खोटारडेपणा झालेली. तर असे नालायक लोकच करू शकतात. दर हां दर तिकडेच बस तिकडे लांब. मी इथं बसणार. ती दीदीला वाटलं तिनं काय काम करणार व्हिडिओ काढणार तिनं. जा इथं बस वरती बस माझं बस बस. तिला पैसे देणार नाही मी. आता मला कळलं कोण काम करते तू मागं सर की इथं शेवाळ्याला तुम्हाला नाही इथं भिजून टाक नाही इथं कपडे धुवायला येत नाही मला इथं. अरे तर कपडे धुवायला आम्हाला नदीवरच यावं लागते. चांगलं वाटते पाण्याने नदीला कपडे धुतलेले. तर मस्त मस्त मोकळ्या पाण्यात धुतलेले कसे. आणि जास्त कपडे असले तर घरचं परवडतच नाही. पप्पाचे आणले का कपडे? हा 2 मिनिटं झाल्यात. झालं पडला हातातला शॅम्पू पडला. झालं गेलं इथलं. हाय तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की करा. कमेंट लाईक करायला विसरू नका. आणि ह्या पुरीला मार खायला मदत करा. सांगून जावा मग मार खा म्हणून. ही लय आगाऊपणा करते ती. मी पण करणार आहे. आगाऊपणा नाही हे फेस फेस मी पण घेणार आहे. आईला वाटलं तर चला मग बाय बाय. 2 मिनिटं कामाला 2 मिनिटं